आणि मंगलमय अशा प्रकारे सगळा काळ चाललेला आहे। महाराज दशरथांचं राज्य आदर्श राज्य आहे। या राज्यामध्ये गायींचं, ब्राह्मणांचं, साधू संतांचं रक्षण केलं जात आहे। वशिष्ठ कुलगुरू आहेत, 3 राण्या आहेत। अतिशय आनंदमय अशा प्रकारे सगळा राज्यकारभार चालला आहे। परंतु एक दुःख राजाच्या नशिबी आहे, पोटी पुत्र संतती नाही, पुत्र संतान नाही। शेवटी विचारल्याशिवाय सांगू नये हा नियम आहे, शास्त्राचा नियम आहे। माय बहिणी हो, विचारल्याशिवाय सांगू नये। आता शिष्य विचारत नाही म्हटल्यानंतर गुरुला काहीतरी करावं लागतं। एक दिवस 3 राण्या बाजूला बसलेल्या आहेत। 60 वर्ष झाले राजा दशरथाला, पण विचारलं नाही गुरुला, मला लेकरू कसं होईल ते सांगा। गुरुला माहित आहे, पण विचारल्याशिवाय सांगू नये। पण शेवटी आता विचारतच नाही, करावं काय। एक दिवस 3 राण्या बसल्यात, महाराज दशरथ बसलेत, गुरु वशिष्ठ बसलेले आहेत। गुरु वशिष्ठांची पत्नी अरुंधती बाजूला बसलेली आहे आणि वशिष्ठांचा छोटासा लहानसा मुलगा तान्ह लेकरू आहे। एवढं जोरात रडायला लागले ना मावशी। अरुंधती माता समजावते, समजत नाही। कौसल्यामाईनं घेतलं, सुमित्रेनं घेतलं, कैकेयीनं घेतलं। महाराज दशरथांच्या जवळ लेकरू गेलं आणि वशिष्ठजींच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला। आपल्या शिष्याला आता हीच वेळ आहे। येईन केन प्रकारेनं वेगळ्या पद्धतीनं होईन का, पण आपण सांगितलं पाहिजे पुत्र संतती कशी व्हायची। दशरथानंच विचारलं, गुरुदेव ये आपका बालक इतना क्यों रो रहा है? बस आता ती वेळ आली मावशी। वशिष्ठानं सांगितलं, महाराज दशरथ राजा, माझा मुलगा रडत नाही रे बाबा। रडत नाही? अहो डासा रडतय ना लेकरू दे। नाही नाही नाही, रडत नाही, ते माझ्याशी बोलतय। अच्छा, काय बोलतय? प्रश्न पहा कसा आहे। राजा दशरथाने विचारलं, काय बोलतय? ते लेकरू माझ्याशी असं बोलतय की पिताजी आपका तो काम हो गया, मेरा क्या? म्हणजे अहो आपला गुरुचा घराणा, राजा दशरथाचा शिष्याचा घराणा। तुम्हाला राजा दशरथ शिष्य मिळाला, माझं काय? कारण राजा दशरथाला मुलंच नाहीत, मला शिष्य कुठून मिळणार हे विचारतोय। आणि मग राजा दशरथानं दोन्ही हात जोडले आणि विचारलं, गुरुदेव पुत्र संतति कैसी प्राप्त होती है ये बताइए प्रभु। कसे मुलं होतील? बस आता सांगितलं, पुत्र कामेष्टि यज्ञ करावा लागेल आणि याकरिता पहिल्यांदा 2 श्वापद मारावी लागतील। विभांडक नावाच्या ऋषीचा मुलगा आहे शृंग, ज्यानं आपल्या आयुष्यात स्त्रीचं दर्शन घेतलं नाही। त्याला यज्ञाचा यजमान म्हणून बोलवावं लागेल, त्याच्या हातानं पुत्र कामेष्टि यज्ञ करावा लागेल। उद्याच 2 श्वापद मारण्याकरिता जातो आणि राजा दशरथ शिकार करण्याकरिता जंगलामध्ये गेलेला आहे। माय बहिणी हो, दिवस पूर्ण निघून गेलाय, किर्र अंधार, जिकडे तिकडे महाभयानक झाडी, अंधारी रात्र आहे। रातकिड्यांचा आवाज येतोय, किरकिर 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 किरकिर। रात्रीच्या वेळेला सगळीकडे भयान शांतता आहे, पण टिप्पूर चांदणं पडलेलं आहे। एका झाडावर वेद धरून राजा दशरथ बसलेला आहे, शब्दवेधी नावाचा बाण लावलेला आहे आणि तलावाच्या काठावर आता जेही कुठलं श्वापद येईल त्याला मारण्याचा प्रण राजानं केलेला आहे। एवढ्यात एक ब्राह्मण पुत्र, त्याचं नाव आहे बाळश्रावण, आपल्या आई वडिलांना खांद्यावर कावडीमध्ये घेऊन काशीची यात्रा करत 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 तो त्या जंगलामध्ये आलेला आहे।
खांद्यावरती शतजन्मीच्या घेऊन पुण्या येला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला। आंधळे मायबाप आहेत, ए श्रावणा, ए बाळ श्रावणा, अरे आम्हाला डोळ्यानं दिसत नाही बाबा, आम्ही म्हातारे झालो, डोळ्यांची खाचड झालीत रे बाबा। बाळा, ए श्रावणा, आम्हाला यात्रा घडवशील का रे बाबा? हो पिताजी, हो माताजी। पूर्वी काही असा प्रवास गाड्यांचा नव्हता माय बापा हो। पूर्वीचा प्रवास घोड्यावरून असायचा, घोडागाडीमधून असायचा, नाही तर सरळ सरळ कावड बनवायची आणि पायी तीर्थयात्रा। त्या रात्री त्या जंगलामध्ये जेवला सुद्धा नाही बाळश्रावण, रात्रभर चालायचं होतं। उद्या त्या पुण्यक्षेत्री पोचायचं असल्यामुळं जंगल तुडवत 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 आपल्या आंधळ्या मायबापांना कावडीमध्ये घालून बाळश्रावण निघालेला आहे। माय बहिणी हो, आईचं काळीच धस्स व्हायला लागले। माझ्या लेकराच्या पायामध्ये काटे घुसतात, माझ्या लेकराचे पाय रक्तबंबाळ झालेले आहेत। हे श्रावणा, श्रावणा, अरे अरे बाळा, थोडीशी विश्रांती घे बेटा, तू थोडीशी विश्रांति। नहीं नहीं माता पिताजी, मैं बहुत अच्छा हूँ, आपको लेके अभी पुण्य क्षेत्र में जाना है, अभी जंगल पार करता हूँ। रात्रीचे 2 वाजलेले आहेत मावशी, 2 वाजले। अचानक आईनं सांगितलं, बाळा श्रावणा, अरे झारीमध्ये पाण्याचा थेंबही नाही रे, खूप तहान लागली रे बाळा मला। पित्याजीनं सुद्धा सांगितलं, वडिलांनी, बाळा मलाही तहान लागली रे। ठीक आहे माता पित्यांनो, काळजी करू नका मायबापांनो, मी पाणी घेऊन येतो। जंगलामध्ये सरपटणारे प्राणी असतात म्हणून ती कावड अलगद बाळश्रावणानं एका वडाच्या पारंबीला लटकवून दिलेली आहे आणि हातामध्ये रिकामी झारी घेऊन बाळश्रावण आता त्या तलावावर आलेला आहे। संस्कृत मध्ये पाण्याला वारी शब्द आहे। त्या तलावावर आल्यानंतर त्याच तलावावर एखादा प्राणी यावा पाणी पिण्याकरिता म्हणून, आणि त्याला आपल्याला बाण मारता यावा म्हणून महाराज दशरथ उंच दूर एका झाडावर लपून बसलेले आहेत। शब्दवेधी बाण, शब्दाचा आवाज ज्या बाजूने येतो त्या अनुषंगाने तो बाण जाऊन तो आपलं लक्ष साध्य करत असतो, असा तो बाण। बाळश्रावण अलगद आला। आई बापांना पाणी पाजायचं आहे या घाई गडबडीमध्ये त्यानं आपल्या कमरेचं जे काही पंचा धोतर असेल ते गुडघ्यापर्यंत खोवलं, खाली वाकला, एक पाय पाण्यामध्ये वाकला, झारी बुडवली। बुडबुड 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 झारीचा आवाज, पाण्याचा आवाज यायला लागला। बुडबुड 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 हा आवाज महाराज दशरथांच्या कानावर गेला। आवाज कानावर गेल्यानंतर महाराज दशरथ सावध झाले। पाण्याचा आवाज येतोय, झारीचा आवाज येतोय, कुठला तरी प्राणी पाणी पिण्याकरता आला। बाण कानापर्यंत ओढला, खाचकन बाण सोडला। शब्दवेदी बाण वेगानं निघाला, खाचकन बाळश्रावणाच्या शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ। बाळश्रावणाच्या छातीमध्ये तोंडातून शब्द बाहेर पडला, आई। राजा दशरथाच्या लक्षात आलं, आपण कुठल्या प्राण्याला बाण मारला नाही, मनुष्य प्राण्याला बाण मारला। आई 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 तोंडातून शब्द आल्याबरोबर आई गे दीर्घ बोलून आग
पडला जाऊन जोग हे राजाच्या अमृत करुणावाणी हृदयाचे झाले पाणी त्या ब्राह्मण पुत्रा बघुणी शोकाकुल झाला नुमणी आसवे आणून नयनी जो बदला तो अंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवळुनी नृपास बोले बाळ कशी तुम्ही साधली वेळ महाराज राजा दशरथ बाळ श्रावणाच्या जवळ आलाय अलगदपणे छातीतला बाण काढतोय हलक्या हातानं बाण काढला सगळीकडे रक्तच रक्त झालेला आहे काठावरचं पाणी रक्तानं लाल बुंद झालेला आहे लट 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 बाळ श्रावण कापतो आहे महाराज तुम्ही कोण आहात मी अयोध्येचा राजा दशरथ आहे मला अभिमान होता माझ्या नगरीचा माझ्या देशाचा राजा देवाच्याही राजाला प्रसंगी मदत करतो पण आज तुम्ही मला बाण मारला महाराज वाईट केलं का मी एकटा नाही मी मेलो तर मला काही वाटलं नसतं महाराज पण मम म्हातारे माय बाप तानेले तरु खाली आसती बसले माय बाप आंधळे आहेत माझे त्यांना तहान लागलेली आहे महाराज दिवसभर माझ्या माय बापानं अन्न घेतलं नाही की पाणी पिलं नाही मी त्यांना पाणी पाजणार होतो पण तुमचा बाण लागला महाराज मम म्हातारे माय बाप तानेले धरू खाली असती बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आणाया निर्मळ वारी मी आलो या कासारी हे लगबग घेऊन सारी तो परत फिरे तो तुमचा शराला यावरात रोतून बसला महाराज या तलावावर या कासारी मी झारी भरण्याकरता आलो असताना परत जाताना तुमचा बाण माझ्या हृदयामध्ये रुतलाय महाराज माझे मायबाप तहानलेले आहेत जो परत फिरे तो तुमचा शर आला यावरात रोतून बसला एकुलता एक आहे माय बापाला महाराज मी एकुलता एक पुत्र हा झाला मजवरती अवचित घाला महाराज माझे माय बाप तहानलेले आहेत हो पाखरासारखी वाट पाहतात आमचा बाळ श्रावण श्रावण श्रावणा श्रावणा माझी आई तर हंबरडा फोडत असेल महाराज तुम्ही मला बाण मारला महाराज तुमच्या चरणी एक विनंती आहे महाराज ही झारी घेऊन जाण माझ्या मायबापाला पाणी पाज एक विनंती आहे तुमच्या पायी महाराज माझे मायबाप पाणी पिल्याशिवाय एक शब्द सुद्धा बोलू नका तुम्ही जर बोलले ना महाराज माझे माय बाप पाणी पिणार नाही तो जा जा महाराज जा मी जातो महाराज मी जातो
सत्य कसे राहील विधी लेखन होईल फोल. माझ्या माय बापाला ज्या वेळेला कळेल की तुमचा मुलगा त्यांचा मुलगा तुम्ही मारलाय महाराज, परिणाम काळीज त्यांचे फाटून शोकावे ते येतील माझ्या मागे. महाराज माझ्या माय बापाला पाणी पाजा हो. घ्या झरी जात प्राण शेवटला तो विगह मनी फडफडला. तन पंजर सोडून गेला, तन पंजर सोडून गेला. दशरथ राजा रडला धाई धाई, अडखळला ठाई ठाई, अडखळला ठाई ठाई, अडखळला ठाई. डोळ्यामध्ये घळा 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 अश्रूंच्या धारा राजा दशरथाच्या येत आहेत. अरे 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 मला प्राण्याला मारायचं होतं पण मी मनुष्य प्राण्याला मारलं. केवढं मोठं पातक माझ्या हातून घडले. आंधळे मायबाप आहेत या श्रावणाचे लट 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 कापत अयोध्येचा राजा दशरथ म्हाताऱ्या आंधळ्या मायबापांच्या जवळ जाताना अडखळत अडखळत माय बहिणीवर जवळ गेला. दशरथ लगबग घेऊन झारी. अडखळत 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 आला माय बहिणी हो. दशरथ लगबग घेऊन झारी. पाचोळा वाजला, साहूल आली. दशरथ लगबग घेऊन झारी. साहूल येता माय विचारी. हे श्रावणा, हे माझ्या बाळा ये, पाणी आणलंय माझ्या लेकरानं, ये बाळा श्रावणा. श्रावणा, अरे रात्री अपरात्री आम्हाला तहान लागली असताना तू काट्या कोट्यांमध्ये जाऊन आम्हाला पाणी आणतोस रे बाळा. दशरथ एक शब्दही बोलत नाही. दशरथ लगबग घेऊन झारी. चाहुल येता माय विचारी. कारुसलासी बोलत नाही महाराज दशरथ. कारुसलासी कार बोलसी सांग आम्हा लढीवाळा. श्रावण बळ निघाला काशीला. श्रावण बळ निघाला काशीला. श्रावण बळ काशीला. श्रावण बळ निघाला काशीला. श्रावण बळ निघाला. खांद्यावरती शतजन्मीच्या, खांद्यावरती शतजन्मीच्या घेऊन पुण्याईला. श्रावण बळ काशीला. श्रावण बळ निघाला काशीला. श्रावण बळ. अजिबात आवाज येत नाही. आईने विचारलंय, बाळा श्रावणा बोलत नाही रे बाळ, आमच्यावर रागावलास का रे बेटा? आम्ही तुला रात्री अपरात्री पाणी आणण्याकरिता आम्ही तुला त्रास देतो म्हणून तू आमच्यावर रागावलास का? बोल बाळा. ए माझ्या राजसा, ए माझ्या लेकरा, ए माझ्या लाडक्या कोकरा, माझ्या श्रावणा, बोल माझ्याशी बोल बाळा. तुला माझी शपथ आहे, माझ्याशी बोल. लट 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 म्हातारीचा हात कापतोय. जशी जशी म्हातारी बोलते तसा तसा राजा लट 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 कापतोय. कारण त्यांचं एकुलतं एक लेकरू राजाच्या हातून मरण पावलंय. बोलत नाही.
आणि मग शंका आली मायबापाला. मायबापानं सांगितलं, बाळ श्रावणा, तो आमच्याशी बोलत नाही, आम्हाला काहीतरी शंका येते आहे. तू जर बोलला नाहीस आम्ही पाणी पिणार नाही. श्रावणा. मग नाईलाज झाला राजा दशरथाचा. लट 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 कापत राजा दशरथ देव रडायला लागलाय. हमसून हमसून रडतोय. रडण्याचा आवाज मोठा झाला. मायबाप सावध झाले. कौन है, कौन है, कौन खड़ा है यहाँ? हमारा दशरथ, हमारा श्रावण नहीं है यहाँ. कौन है? महाराज दशरथ आणखी लटलट कापायला लागले. हमारा श्रावण नाही. कौन है? आणि मग राजा दशरथानं आवाज काढ. दशरथ बोले, बाळ आपोला माझ्या हातुणी नकळत वधला. आवाज दिल्याबरोबर, ऐकल्याबरोबर काळजामध्ये खंजीर खुपसावा तशी अवस्था झाली मायबापांची. मायबापांनी सांगितलं, हाय दुष्ट राजा, कोण है? आमच्या लेकरांना मारून वरून सांगतो आमच्या हातून चुकून मारला गेला. कोण आहे? मी अयोध्येचा राजा दशरथ. अरे 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 दैवा, आम्हाला अभिमान स्वाभिमान होता आमच्या देशाचा राजा. देवाच्या राजाच्या मदतीला जातो लढाईसाठी आणि आज तू आमचं लेकरू मारून आमची म्हातारपणाची काठी का मोडली रे राजा? राजा राजा. दशरथ बोले, बाळ आपोला माझ्या हातुणी नकळत वधला. क्रोध घबळला माय विद्याचा. तुला शाप देतो राजा. जशा मी श्रावण 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 करत प्राण सोडतो आहोत, तसा तू सुद्धा तुझ्या मुलांचे नाव घेत घेत प्राण सोड देईल. पुत्रा विरही मरुण मरशील, शाप हा देतो तुझला. श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला काशीला. श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला. खांद्यावर शत जन्मी जा, खांद्यावर शत जन्मी जा, घेऊन पुण्याईला. श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला काशीला, श्रावण बाळ निघाला. दोन्ही हात वर करा माय मावल्या हो सर्वांनी. वा 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 असे हात हलवा. तुमच्या डोळ्यातून गळा 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 अश्रूंच्या धारा आल्या. बरं बोलिये श्रावण कुमार.